जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी, नंदुरबारचे सुपुत्र जगविख्यात उद्योगपती, विश्वातील उत्तुंग नेतृत्व, जगातील उच्चतर नंदुरबारचा उद्योगपती, औद्योगिक नेतृत्व करता म्हणून नंदुरबारचा अभिमान असलेले मनोज श्रॉफ यांनी पत्रकार परिषद घेत त्यात नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांसाठी व बेरोजगारांसाठी विविध योजना व रोजगाराच्या संधी विदेशात उपलब्ध करून देणार असल्याबाबतची माहिती आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नंदुरबार येथील प्रसिद्ध उद्योगपती विनय श्रॉफ तसेच मनोज श्रॉफ यांच्या पत्नी नीती श्रॉफ यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस उपस्थित होते। या संदर्भात मनोज श्रॉफ यांच्या उद्योग समूहासंदर्भात अधिक माहिती देण्यात आली आहे। नंदुरबारचे सुपुत्र, जागतिक उद्योग विश्वातील भारतीय नेतृत्व, मनोज श्रॉफ फोर्ब्स यादीत उद्योजक, उद्योगपती, औद्योगिक नेतृत्व करता नंदुरबारचा अभिमान। मनोज शशीचंद्र श्रॉफ, जन्मतारीख 4 जानेवारी 1964, जन्मस्थळ नंदुरबार, महाराष्ट्र, कौटुंबिक पार्श्वभूमी मध्यमवर्गीय कुटुंब, राष्ट्रीयत्व भारतीय, सध्याचे वास्तव्य संयुक्त अरब अमिराती, शैक्षणिक पार्श्वभूमी महाराष्ट्रातील नंदुरबार या साध्या पण संस्कारक्षम भूमीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात मनोज श्रॉफ यांचा जन्म झाला। प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नंदुरबार येथेच पूर्ण करताना त्यांनी कष्ट, शिस्त आणि स्वप्न पाहण्याची हिंमत आत्मसात केली। पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबईचा प्रवास करत त्यांनी स्वतःला व्यापक जगासाठी तयार केले। मर्यादित साधनसंपत्ती असूनही शिक्षणावर असलेला विश्वास, अथक परिश्रम आणि स्पष्ट ध्येय यांच्या बळावर त्यांनी स्वतःची ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली। हीच त्यांची प्रेरणादायी वाटचाल आहे। व्यावसायिक परिचय: मनोज शशीचंद्र श्रॉफ हे आज जागतिक स्तरावर भारतीय उद्योजक व उद्योगपती म्हणून ओळखले जातात। ते नायटी ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष असून हा उद्योगसमूह रेट वितरण, OEM उत्पादन, फर्निचर, हॉस्पिटॅलिटी, पेय उद्योग, औषध निर्मिती, ई-कॉमर्स आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहे। जवळपास 4 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 3 खंडांतील 20 पेक्षा अधिक देशांमध्ये यशस्वी व्यवसाय उभारले व विस्तारले। धोरणात्मक दृष्टी, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मिती ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे। कारकिर्दीचा प्रवास व व्यवसाय विकास: 1986 ते 1996 प्रारंभिक कारकीर्द UAE संयुक्त अरब अमिरातीमधील अल हाक्तो मोटर्स येथे त्यांनी व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली। येथे त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, संरचित कॉर्पोरेट संस्कृती आणि व्यवस्थापन कौशल्यांचा मजबूत पाया मिळाला, जो पुढील उद्योजकीय प्रवासासाठी निर्णायक ठरला। 1996 उद्योजकीय पाया नायटी डिस्ट्रीब्युशनची स्थापना करत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला। केनिया येथे संगणक व्यापार व वितरणावर लक्ष केंद्रित करत त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय विस्तार साधला। 1996 आजपर्यंत जागतिक विस्तार व विविधीकरण: आफ्रिका व मध्यपूर्वेतील यशानंतर त्यांनी हॉस्पिटॅलिटी, औषध निर्मिती, फर्निचर, OEM उत्पादन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत धोरणात्मक पाऊल टाकले। आज नायटी ग्रुप आशिया, आफ्रिका, मध्यपूर्व, युरोप व उत्तर अमेरिका येथे प्रभावीपणे कार्यरत आहे। नायटी ग्रुप मधील प्रमुख उपक्रम: नायटी डिस्ट्रीब्युशन लिमिटेड, IT हार्डवेअर, नेटवर्किंग व सॉफ्टवेअर वितरण, AK मल्टीनॅशनल LLC, USA, अमेरिकेतील वेगाने वाढणारी वितरण कंपनी, कस टेक्नॉलॉजीज, OEM उत्पादन, 100 अधिक SKUs, ल मेझॉन रॉयल, LMR ग्रुप ऑफ हॉटेल्स, नैरोबी व मसाई मारा, केनिया, कम्फर्ट इन हॉटेल्स, USA, ओ कम्फर्ट इन ब्रॅटलबरो, ओ कम्फर्ट इन वेदर्सफील्ड, ज्युपिटर हेल्थकेअर, औषध निर्मिती व आरोग्य सेवा, स्काय सुपरस्टोर, फर्निचर व इंटिरियर सोल्युशन्स, मोजकाट, आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। त्यांच्या जागतिक योगदानाची दखल घेत अनेक प्रतिष्ठित संस्थांनी त्यांना सन्मानित केले आहे। डेलावेअर राज्यपालांचा जाहीरनामा, डेलावेअर स्टेट कॅपिटॉल, डोव्हर व गव्हर्नर ऑफिस, विलमिंग्टन, USA। 29 ऑगस्ट 2025 एशिया वन मॅगझिन पर्सन ऑफ द इयर JW मॅरियट मार्क्वस, दुबई 27 मे 2018 एंटरप्रेन्योर मिडल ईस्ट, आंतरराष्ट्रीय विस्तारातील विशेष सन्मान, रेक्सिस प्रीमियम, JBR 16 डिसेंबर 2019, JW मॅरियट मार्क्वस, दुबई 19 मे 2019, फोर्ब्स मिडल ईस्ट, मध्यपूर्वेतील अव्वल भारतीय उद्योगपती क्रमांक 59, 13 मे 2014, नेतृत्व व कुटुंबीय सहभाग, नीती श्रॉफ, को फाउंडर व मॅनेजिंग डायरेक्टर, नायटी ग्रुप, IT वितरण क्षेत्रातील प्रभावी नेतृत्वासाठी ओळख, 2 वेळा विमेन इन स्टेम अवॉर्ड विजेत्या व स्टेम क्षेत्रातील जगातील प्रभावी महिला व्यावसायिक नेत्यांमध्ये समावेश,
अनिकेत श्रॉफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नायटी ग्रुप वर्ल्ड HRD काँग्रेस 2019 यंग बिझनेस आयकॉन ऑफ द इयर फॉर्ब्स मिडल ईस्ट 30 चॉईस हॉटेल्स इंटरनॅशनल ऐतिहासिक हॉस्पिटॅलिटी विस्तार चॉईस हॉटेल्स इंटरनॅशनल 7500 अधिक हॉटेल्स या जागतिक समूहाची आफ्रिकेतील पहिली उपस्थिती अनिकेत श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाली. केनियामध्ये प्रारंभी 3 हॉटेल्स सुरू करून 2030 पर्यंत आफ्रिकेत 100 हॉटेल्स उभारण्याचे उद्दिष्ट आहे. हा करार आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटी व व्यवसाय माध्यमांत मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. सामाजिक व परोपकारी योगदान यशाच्या शिखरावर असतानाही मातीशी नाळ जोडून ठेवणारे मनोज श्रॉफ एकमेव दाते खडायता वाडी नंदुरबार दाते खडायता कॉम्प्लेक्स नायटी भवन वडोदरा एकमेव दाते नवनाथ भवन नेरोबी योगदान नायटी कॉटेजेस प्रकल्प श्रीनाथजी NMS फाउंडेशन स्थापना 2026 मुलांच्या शिक्षण मार्गदर्शन व उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित एक भावनिक आणि सामाजिक बांधिलकीचा उपक्रम मीडिया व मुलाखती UAE व आंतरराष्ट्रीय बाजारातील प्रभावी व्यावसायिकांवर आधारित गेम चेंजर्स या लोकप्रिय YouTube मालिकेत विशेष सहभाग. संपर्क माहिती दुबई कार्यालय नायटी कम्प्युटर्स LLC ऑफिस नो 205 डर अल रफा बिल्डिंग अल रफा पोलीस स्टेशन स्ट्रीट बुर दुबई युनायटेड अरब एमिरेट्स फोन +19143932612 मेल manoj@nitaima.com. त्यांच्या संदर्भात अधिकची माहिती त्यांचे कुटुंबी असलेले मुले सुना नातवंड व आप्तेष्ट यांनी दिली आहे. सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार. नंदुरबारमध्ये 2000 एज्युकेटेड मुलं आहेत ज्यांचं शिक्षण झालंय त्यांना मी जॉब ऑफर देण्यासाठी आलेलो आहे. त्यांना मी त्यांच्या कोणत्या फील्डमध्ये सेल्स असेल मार्केटिंग असेल अकाउंट्स असेल परचेस असेल लॉजिस्टिक असेल मी जॉब ऑफर करण्यासाठी आलो आहे. एकंदरीत नंदुरबार शहराच्या मुलांसाठी कुठलं ध्येय त्यांना देणार आहात की तुमचा उद्योग समूह हा विस्तारित होण्यासाठी नंदुरबारच्या युवकांचा कसा सहभाग राहणार? त्या नंदुरबारचे असणार तो इमोशनली आय एम अटॅच विथ नंदुरबार पीपल. इमोशनली मी नंदुरबारच्या मुलांचे अटॅच झालेलो नंदुरबारच्या लँडचे अटॅच आहे. तर त्याच्यामुळे काय आहे तर जो बी फायनान्स डिव्हिजन आहे ते नंदुरबारच्या मुलांना देणार फर्स्ट. तर त्याच्यामुळे मला काय शांती झोप बी येणार का मला माहिती आहे का ते माझे मिस हँडलिंग करणार नाही. and then even sales and all these sales everything I can give it to Nandurbar people. आता मला नवी ब्रांच I wanted to open new branch माझे 3 ब्रांचचे ओपन के प्लान आहे आता. दुबईला ऑफर करू शकतोय. मला आता जोनसबर्ग मध्ये ब्रांच खोलायची आहे त्याच्यासाठी मला माणूस पाहिजे. मला मोझंबिक मध्ये खोलायची आहे त्याच्यासाठी मला माणूस पाहिजे. साधारणतः किती दिवसाचा प्लॅन आहे? मी इथं आता 2 दिवसापासून आलेलो आहे पण मी 24 आवर्स अवेलेबल आहे तुमच्यासाठी. मी 2 दिवसात आलेलो आहे पण मी 24 आवर्स अवेलेबल आहे. आणि माझ्या बरोड्यामध्ये नीती आर्किड म्हणून माझं HRचं डिव्हिजन आहे. तुम्ही माझ्या HR कॉन्टॅक्ट करा ते माझ्याजवळ कॉन्टॅक्ट करतील. 900 इन्क्लुडिंग USA hotels and everything. Total 900 people are working for the group. फॅकल्टी अकाउंट्स प्रिफर अकाउंटसाठी सेल्ससाठी त्याच फॅकल्टी MBA असणार कोणी BCom ग्रॅज्युएट असणार यांच्या फॅकल्टी अकाउंट्स फॅकल्टी अँड मार्केटिंग सेल्स फॅकल्टी. You're the best nanny. With 3 grandchildren, Anaya, Augustia, and Thea. You teach them money, math, and homework. You also teach a big kid. She's my mom. Her name is Trippa. You also teach a lot of things. Perfect. You always teach a lot of things. Let's sing a happy birthday for you. Since you banged really good at the school. Are you shy? Did you earn money? You're a really good dad. I'd like to sing a happy birthday for you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to Nanu. Happy birthday to you. You're the best Nanu. I have to close this video. Bye bye. You're the best. Thank you for allowing me to share a few words about Dad. What can I say about Manoj Shroff? He's a cult. He was my action figure, my action hero. He's everything that I want or aspire to be. He's a successful businessman and I've seen his journey and I've written a book about him from his humble beginnings in Nandurbar all the way to having global dominance. It just feels proud to be born into this family. I feel proud to be a Shroff. I feel proud to have roots from Nandurbar and seeing how Dad has grown in his journey from every stage of his life, from Nandurbar to Mumbai to Dubai
to Kenya, and then to the US, and then the world. It's just fascinating to see how one person in one generation could achieve so much. So thank you so much, and I'm really proud of you, Dad. Thank you for all hours. Manoj Kaka, your achievement is truly reflects your hard work, integrity, and the deep love and respect you hold for our family, and it's a value guide by those principles and empowered by the love, support of our family. You continue to inspiring all of us. Thank you. Manoj Kaka, your vision, discipline, and leadership have led to a great success. You have set a powerful example of how professional excellence and a strong family values can go hand in hand. It is a privilege to witness and learn from your inspiring journey. Manoj Shroff, you all may know him as a businessman, but I've known him as dad ever since I got married to Aniket. My father-in-law has shared numerous stories about his childhood, entailing his journey to become the businessman that was even honored by the Forbes magazine. Amongst all his impeccable achievements, the most striking quality is the one that he has never forgotten about his roots, where he came from and how he can give back to the people and the city that made him who he is today. So thank you, Dad, for setting such a wonderful example for all your kids and grandkids. Manoj Shroff. He's a serial entrepreneur and a philanthropist. He's the humblest person I've ever met. He has no pride, no ego, or any attitude. He believes education shapes and enables the next generation. He believes that it is his education that enabled him to achieve and become what he is today. He is grateful to his roots. He's grateful to Nandubar. He's grateful to his high school. And he's grateful to Karaita Samaj that helped him during his difficult times. I've always seen him build accommodation at various cities so that students can have affordable housing when they go to study away from their homes. I've seen him motivate students through financial support and recognition to enable students to be able to study and achieve their dreams. For me, he's my 911. I call him whenever I'm stuck, and he always has a way out. I wish God can even give me 1% of his skills, his knowledge, his dedication, and his heart. I'm thankful that I'm born in such a wonderful family. Thank you, Dad.